नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CET बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर येणाऱ्या 2026 मध्ये जर तुम्ही MBA CETसाठी तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी हा सेशन असणार आहे. कारण येणाऱ्या 2026च्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देण्याचं काम मी करणार आहे. आजच्या सेशनमध्ये आपण खूप महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की आपल्या टॉपिक असणार आहे ब्लड रिलेशन यावरती, जे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये डायरेक्टली सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा सेशन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. येणाऱ्या वर्षात जर तुम्हाला बेस्ट कॉलेजेसमधून, टॉप कॉलेजेसमधून MBA करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमचा पर्सेंटाइल वाढवावा लागेल. तुमची स्टडी स्ट्रॅटेजी चांगली करावी लागेल. त्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमचं पूर्ण प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे. या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट आणि MCQ सिरीजसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. जेणेकरून हा पूर्ण एक ओव्हरऑल पॅकेज आहे तुमच्यासाठी, तुमचं प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी. यासाठीची नवीन बॅच सुरू होत आहे 25 ऑगस्टपासून. तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि आजच ही नवीन बॅच जी आहे ती सुरू करायची आहे, स्टार्ट करायचं आहे, प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे. या व्यतिरिक्त तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता. बघा, प्ले स्टोअरवरती जा, ग्लोबल ऑनलाईन सर्च करा. हा लोगो तुम्हाला तिथे दिसेल, त्या लोगोचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी स्टोअर सेक्शनमध्ये जर तुम्ही MBA CET सिलेक्ट कराल, ते स्टेप्स पूर्ण फॉलो करून तुम्ही काय करायचं आहे, कोर्स जॉईन करून घ्यायचा आहे. अजिबात उशीर करू नका, ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सध्या जर तुम्ही लवकरात लवकर जॉईन कराल, तर तुम्हाला कमीत कमी फीसमध्ये हा कोर्स मिळणार आहे. ठीक आहे. तर हा आहे तुमचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. बघा, लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिशमधूनच प्रॅक्टिस करावी लागेल. कारण आपल्याला कंपल्सरी आहे, इंग्लिशमधूनच आपल्याला पेपर द्यायचा आहे, राईट. आता बघा, मी एक्सप्लेनेशन तुम्हाला मराठीतच करेन. प्रश्न सगळे किंवा कन्सेप्ट जे आहेत ते पूर्ण इंग्लिशमध्ये असणार आहेत. एक्सप्लेनेशन पूर्ण मराठीत असेल. पहिला प्रश्न काय म्हणतोय, इन अ फॅमिली ABCDEF, A अँड B आर मॅरिड. ठीक आहे, A इज अ मेल. म्हणजे बघा, मी एक चार्ट तयार करतो, त्याच चार्टप्रमाणे तुम्हालाही करायचं आणि तसंच तुम्हाला सॉल्व करायचं बरं का पुढे सुद्धा. A आणि B नवरा बायको आहेत. A त्यामध्ये मेल आहे, म्हणजे A कोण झाला, हजबंड झाला, राईट. आणि त्याची बायको B ही कोण झाली, वाईफ झाली. H म्हणजे हजबंड, W म्हणजे वाईफ. ठीक आहे. C इज अ एज ब्रदर. आता ब्रदर म्हटलं तर एका फॅमिलीमधली ती ओळ झाली. मग त्यामुळे Aच्याच बाजूला मी घेतो C. C कोण आहे, ब्रदर आहे, राईट. C कोण आहे, ब्रदर आहे. C इज अ एज ब्रदर. त्यानंतर पुढे D इज अ सीज डॉटर. D इज अ सीज डॉटर म्हणजे C ची डॉटर कोण आहे, D. इथं लिहितो मी डॉटर. ठीक आहे. आता ब्रो आहे म्हणजे ब्रदर आहे म्हटल्यानंतर हे कोण झाले, हे झाले वडील, करेक्ट. आणि ही त्यांची मुलगी कोण, D. त्यानंतर E इज अ डीज ब्रदर. आता एकाच ओळीत घ्यावं लागेल ब्रदर म्हटल्यानंतर. आता इथे E घेतो. E कोण आहे, भाऊ आहे. कोणाचा, Dचा. सो D आणि E हे कोण झाले, भाऊ आणि बहीण, राईट. भाऊ बहीण झाले. F इज अ एज मदर. आता या दोघाचीही आई, याला मी खाली घेतो. ठीक आहे. या दोघाचीही आई कोण आहे, F आहे. ठीक आहे. या दोघाचीही आई F आहे. आपल्याला प्रश्न विचारला आहे की Eचं आणि Bचं काय रिलेशन, व्हॉट इज द रिलेशन ऑफ E. Eचं B सोबत नातं काय. E कुठे आहे, इथे. Eचं नातं, ठीक आहे, B शी काय आहे, आलं लक्षात. Eचं नातं B सोबत काय आहे. आता E कोण आहे, Cची नाही, सॉरी, Cचा मुलगा आहे, तो ब्रदर आहे नाही का. Cचा मुलगा आहे म्हणजे आपल्या वडिलांचा भाऊ. हे कोण झालं, काका. आणि काकाची बायको कोण झालं, काकी, करेक्ट. मग Eचं रिलेशन विचारलं ना आपल्याला, Eचं रिलेशन विचारलं. मग Eचं रिलेशन B सोबत काय झालं. आता काकीचं हे E कोण होणार, पुतण्या, राईट. मग नेफ्यू हे करेक्ट आन्सर येणार आहे. काय येणार आहे, नेफ्यू हे करेक्ट आन्सर येणार आहे. काकीसाठी E कोण आहे, नेफ्यू म्हणजेच
पुतण्या. ठीक आहे, अशाच प्रकारे चार्ट बनवायचं तुम्हाला. या प्रकारे एकाखाली एक घ्यायचं आहे. भाऊ असेल, बहीण असेल, आजूबाजूला घ्यायचं आहे. नवरा असेल तर वरती, बायको असेल तर खालच्या साईडला घ्यायचं आहे, आणि त्यांचा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याला पण खाली घ्यायचं आहे. ठीक आहे, मुलगा असेल खाली घ्यायचा आहे, मुलगी असेल त्याच्या बाजूला घ्यायचा आहे. बाजूला म्हणजे मुलाच्या बाजूला किंवा मुलीच्या बाजूला भाऊ. ठीक आहे, म्हणजे भाऊ बहीण असतील तर आजूबाजूला येतील, नवरा बायको असतील तर खालती वरती येतील. ठीक आहे, अशा प्रकारे मग तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल की कसं सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, म्हणजे आणखीन चांगल्या पद्धतीने कळेल. पुढचा प्रश्न बघा, ए आणि बी. ए इज अ ब्रदर ऑफ बी. बी मॅरिड टू सी. ओके, ए आणि बी हे कोण आहेत? ब्रदर अँड सिस्टर आहेत. राईट, ए तर ब्रदर आहे, मग बी ऑब्व्हियसली सिस्टर असणार आहे. पुढे आहे बी इज मॅरिड टू सी. बघा इथे आपण एक काम करूया, पहिलं पूर्ण प्रश्न वाचून घेऊया. डी इज अ सिस्टर ऑफ सी, ई इज अ सन ऑफ डी, आणि एफ इज अ फादर ऑफ ए अँड बी. मग समजा हा एफ आहे. राईट, एफ हा फादर आहे, ए आणि बी त्याची मुलं आहेत, ए आणि बी. करेक्ट, ए हा भाऊ आहे आपल्याला कळालं, आणि बी हे बहीण असणार आहे. करेक्ट, बी ही बहीण असणार आहे. मग काय झालं पुढे? बी इज मॅरिड टू सी. बीने सीशी लग्न केलं. बरोबर, मग ही कोण झाली? बी आणि सी, हजबंड वाईफ. यामध्ये बी हे वाईफ आहे, सी हा हजबंड आहे. ठीक आहे, पुढे सांगितलं की डी इज अ सिस्टर ऑफ सी, म्हणजे सीचा भाऊ बहीण ही डी असणार आहे. राईट, अँड ई इज अ सन ऑफ डी, म्हणजे डीचा मुलगा ई आहे. करेक्ट, एफ इज अ फादर ऑफ ए अँड बी, हे तर आपण केलेलं आहे. मग व्हॉट इज द रिलेशन ऑफ ई अँड ए? हा ई आणि हा ए या दोघांचं रिलेशन काय आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्या बहिणीचा नवरा म्हणजे कोण? आपले भाऊजी, भाऊजींची बहीण आणि त्यांचा मुलगा हा आपला कोण झाला? ऑब्व्हियसली आपला हा कोण झाला? कझिन कन्सिडर केला जाईल. ठीक आहे, आपला हा कझिन कन्सिडर केला जाईल, किंवा त्यालाच आपण चुलत भाऊ कन्सिडर करू शकतो. आलं लक्षात? सोपं होतं. पुढचा प्रश्न बघा, ए इज अ फिमेल. ठीक आहे, मॅरिड टू बी म्हणजे मेल. सी इज अ एज ब्रदर, म्हणजे सी सुद्धा मेल आहे. ठीक आहे, डी इज सीज वाईफ, म्हणजे डी हे फिमेल आहे. ठीक आहे, आणि सी हा मेल आहे, हे तर लिहिलं आपण. ई इज देअर सन, म्हणजे हा मेल आहे, आणि एफ इज अ इज सिस्टर, फिमेल आहे. ठीक आहे, एफ आणि एचं रिलेशन सांगायचं आहे. बघा एक एक गोष्टी कव्हर करूया. ए फिमेल मॅरिड टू बी, है ना. ए फिमेल म्हणजे बीने एशी लग्न केलं. बी हा हजबंड आहे, ए ही वाईफ आहे. करेक्ट, त्यानंतर सी इज अ एज ब्रदर. एचा भाऊ कोण आहे? सी, ह्याला आपण ब्रदर कन्सिडर करूया. डी इज अ सीज वाईफ, ह्याने लग्न केलं डी सोबत, ही झाली वाईफ, हा झाला हजबंड. करेक्ट, ई इज देअर सन. सी आणि डीचा मुलगा आहे कोण? ई, हा कोण आहे? सन. राईट, त्यानंतर एफ इज सिस्टर, म्हणजे एफ जी आहे ही त्याची कोण आहे? सिस्टर आहे. राईट, म्हणजे ई आणि एफ हे कोण आहेत? भाऊ आणि बहीण, भाऊ बहीण आहेत. मग आपल्याला पुढे सांगितलं आहे की एफ आणि एचं रिलेशन काय आहे, म्हणजे एफ आणि ए यांचं रिलेशन काय आहे. आता एफ जी आहे मुलगी आहे आपल्या वडिलांची, म्हणजे सीची बहीण. बरोबर ना, आपल्या वडिलांची बहीण कोण आहे? आपली आत्या असणार आहे. बरोबर, मग एफ हे एचे कोण झालं? भाचा झाला. समजलं? त्यामुळे ऑप्शन बी नीस हे करेक्ट आन्सर आहे. आलं लक्षात? नीस हे करेक्ट आन्सर आहे. माझ्या भावाची मुलगी कोण आहे? माझी भाची आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, जसं जसं टेबल खाली जातो तसं तसं तुम्ही एक एक गोष्ट खाली घेत जा. जसं की आता वडील आहेत तर वरती येणार है ना. वडील आहेत म्हणजे समजा हजबंड आहे, राईट, त्याची वाईफ खाली येणार, त्यांचा मुलगा खाली येणार, सन किंवा डॉटर, राईट, त्यांचं लग्न झालं असेल किंवा त्यांचा भाऊ असेल तर साईडला येणार. ठीक आहे,
इथे पण वाईफचा भाऊ असेल तर साईडला येणार, हजबंडचा भाऊ असेल तर साईडला येणार. म्हणजे ते एका फॅमिलीमध्ये झाले, हे एका फॅमिलीमध्ये आणि हे एका फॅमिलीमध्ये. करेक्ट? आलं लक्षात? हे असं चार्ट तुम्ही बनवाल तर तुम्हाला खूप सोपंच आहे. आता बघा पुढचा प्रश्न काय विचारतो आहे इथे, की आपल्याला विचारलं आहे इन अ फॅमिली ऑफ ए बी सी डी ई एफ, ए इज अ सन ऑफ एफ. ठीक आहे, ए कोण आहे? एफचा सन आहे. करेक्ट? ए कोण आहे? एफचा सन आहे. मग हे मदरसुद्धा असू शकते, फादरसुद्धा असू शकतं, काही सांगता येत नाही. ठीक आहे, पुढे बघा, बी इज अ एज वाईफ. बी ही एची वाईफ आहे. म्हणजे ए कोण आहे? हजबंड आहे, आणि बी कोण आहे? वाईफ आहे. करेक्ट? सी इज अ एज ब्रदर. सी कोण आहे? एचा ब्रदर आहे. म्हणजे इथे बाजूला घ्यायला लागेल आपल्याला, है ना, बाजूला घ्यायला लागेल. आता इथं ब्रदरचं BRO मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो, काय हरकत नाही, ब्रदर म्हणून समजून जा. ठीक आहे, सी आणि ए कोण झाले? बहीण भाऊ असू शकतात. करेक्ट? मग सी हा ब्रदर आहे. त्यानंतर पुढे बघा, डी इज अ सीज डॉटर. डी हे सीची डॉटर आहे. करेक्ट? आणि ई हा डीचा भाऊ आहे. करेक्ट? डी हा सीचा भाऊ आहे. आलं का लक्षात? मग आता आपल्याला विचारलं की बी आणि ईचं काय रिलेशन आहे. म्हणजे इथे बी आणि इथे ईचं काय रिलेशन आहे. पहिली गोष्ट तर हा भाऊ आहे. सी कोण आहे? भाऊ आहे. म्हणजे हे हे ईचे कोण झाले? वडील झाले, है ना. कारण आपल्याला सांगितलं की सी कुठे गेला? हां, सी हे एचा भाऊ आहे, बरोबर. आणि डी म्हणजे हे सीची मुलगी आहे आणि हिचा भाऊ ई आहे. म्हणजे हे बहीण भाऊ असल्यामुळे सी कोण झाले? त्यांचे दोघांचेही वडील झाले. मग आपल्या वडिलांचा भाऊ कोण? ए, म्हणजे तो काका, आणि त्याची वाईफ कोण झाली? काकी झाली. कोण झाली? काकी झाली, बरोबर. त्यामुळे राईट आन्सर झालं आपलं बी, आंट. आलं लक्षात? बी आन्सर आपलं करेक्ट आहे, आंट. आलं लक्षात? कारण काकाची वाईफ ही ऑब्व्हियसली कोण येते? काकी येते. काकी आणि पुतण्याचं इथं रिलेशन येणार आहे. मग बीचं रिलेशन ई सोबत काय आहे हे विचारलं. मग आपल्याला बीचं रिलेशन सांगायचं. बी कोण आहे? काकी आहे. ठीक आहे, ईचं रिलेशन काय आहे असं आलं असतं तर आपण नेफ्यू दिलं असतं. नेफ्यू तर ऑप्शनमध्ये नाहीच आहे, बट असतं तर आपण नेफ्यू दिलं असतं. आपल्याला जर ईचं रिलेशन बी सोबत विचारलं असतं तर. बीचं विचारले त्यामुळे आंट हे उत्तर करेक्ट येतं. पुढील प्रश्न बघा, ए अँड बी आर मॅरिड. ठीक आहे, बी इज अ फिमेल. म्हणजे हे बी कोण असणार आहे? वाईफ असणार आहे, आणि ए कोण असणार आहे? हजबंड असणार आहे. राईट? हजबंड वाईफ. त्यानंतर बघा, सी इज अ एज कझन. आता इथं कझन म्हणून लिहितो मी. कोण आहे? सी. ठीक आहे, ए आणि सी कोण आहेत? कझन्स आहेत. डी इज अ सीज वाईफ. अँड दिस इज हजबंड. ई इज देअर सन. राईट? त्यानंतर एफ इज सिस्टर. राईट? ई आणि एफ बहीण भाऊ झाले. डी ही त्यांची आई झाली. सी हे त्यांचे वडील झाले. ठीक आहे, आणि त्यांचे चुलत काका कोण झाले? हे ए झाले. आणि चुलत काकी कोण झाली? बी झाली. आता आपल्याला विचारले एफचं रिलेशन ए सोबत. एफचं रिलेशन ए सोबत. आता एफचं रिलेशन ए सोबत मग कोण झालं? हे कझिन नीस, चुलत भाची. समजलं? चुलत भाची झाली, है ना. आपल्याला एफचं रिलेशन विचारलं ना. एचं विचारलं असतं तर काय झालं असतं? चुलत काका झाला असता, किंवा काकाचा म्हटलं असतं पण त्याला. किंवा या ठिकाणी आता एफचं विचारलं आपल्याला, है ना. मग आपण काय सांगणार? ऑब्व्हियसली एफचं रिलेशन ए सोबत कझिन नीस, चुलत भाची झाली. आलं लक्षात? सो अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. एक एक गोष्ट खाली घेत गेलो की आपल्याला एक टेबल तयार होतो, आणि टेबल तयार झाल्यानंतर आपण इझिली कनेक्शन जोडू शकतो. जसं की एचं एफशी विचारलं आहे, है ना, बीचं डीशी विचारलं, बीचं सीची विचारलं, तर असं आपल्याला व्यवस्थितपणे मांडता येतं आणि त्याच्यावरून आपण राईट आन्सरापर्यंत पोचू शकतो. ठीक आहे, तर असंच आपण आणखीन काही प्रश्न बघणार आहोत पुढच्या सेशनमध्ये. एकही सेशन मिस करू नका. प्रत्येक सेशन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. समजलं तर तुम्हाला आन्सर देता येतील आणि तुमचे मार्क्स कुठेही जाणार नाहीत. ठीक आहे, येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये चांगल्या प्रकारे तुमचे पर्सेंटाईल येतील आणि हवं त्या कॉलेजमध्ये, बेस्ट कॉलेजमध्ये तुमचं MBA नक्की होणार. ठीक आहे, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. बाय बाय, हॅव अ ग्रेट डे.